नमस्ते मित्रांनो, माझं नाव प्रतीक गदादे आणि तुम्ही बघताय होमिओपॅथी विथ प्रतीक. तर मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला कार्बन ग्रुपबद्दल जे मेन पॉईंट्स असतात, जे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम असतात ते तुम्हाला सांगितलं होतं. तर आत्तापासून व्हिडिओ मराठीतून येतील तुमच्यासाठी खास. तर ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट पॉईंटवर येऊया. आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पायडर ग्रुपबद्दल तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर आधी सर्वात पहिल्यांदा आपण सिम्पटम्स बघू. कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स वगैरे बाकीचे जे काही स्पायडर ग्रुपमध्ये इम्पॉर्टंट आहे ते सांगतो आणि त्यासोबत शेवटी सांगतो की एक छोटी स्टोरी आहे, एवढी काही खास स्टोरी नाही आहे, पण त्या स्टोरी ऐकून तुम्ही ते सगळे सिम्पटम कसे व्यवस्थितपणे लक्षात राहतील आणि पटकन लक्षात येतील ते तुम्हाला मी शेवटी सांगतो. चला तर मग. तर आजचा ग्रुप आहे स्पायडर ग्रुप. तर सगळ्यांना माहिती असेल की स्पायडर ग्रुप कोणत्या ऑर्डरपासून बिलॉंग करतो, तर तो ॲरॅनिडे ऑर्डरपासून बिलॉंग करतो आणि फायलम त्याचा आर्थ्रोपोडा फायलम आहे आणि क्लास कोणता तर ॲरॅक्निडा क्लास आहे. ठीक आहे, या सर्व जे नोट्स दिसत आहेत तुम्हाला त्याची लिंक पण मी शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही त्या नोट्स डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर स्पायडर ग्रुप्स आर हाय रिजनरेटिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, म्हणजे स्पायडर ग्रुपमध्ये शक्यतो काय तर स्पायडर्स आहेत, तर स्पायडरमध्ये काय असते, हाय रिजनरेटिंग कॅपॅसिटी असते. म्हणजे त्यांचा एखादा पाय तुटला तर तो पाय परत येतो. म्हणजे बॉडीचा कोणताही ऑर्गन असो, पार्ट असो, तो तुटल्यानंतर तो परत येतो. याला म्हणतात हाय रिजनरेटिंग कॅपॅसिटी. तर यामध्ये खाली 7-8 रेमेडीज दिल्यात, इम्पॉर्टंट रेमेडीज आहेत स्पायडर ग्रुपच्या. तर त्याची 7-8 नेम्स आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, मी सगळं सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे डायरेक्ट आपण मेन सिम्पटमवर येऊ. तर सिम्पटमवर येण्याआधी आपल्याला माहिती आहे की डॉक्टर ऑफ सिग्नेचर काय असतं. ठीक आहे, तर डॉक्टर ऑफ सिग्नेचरनुसार आपण 4-5 सिम्पटम आधी बघू. तर सर्वात पहिल्यांदा की सगळ्यांना माहिती आहे स्पायडरला 8 पाय असतात. मग 8 पाय असं लक्षात ठेवायचे की जास्त पाय आहेत त्यामुळे पेशंट जास्त इकडे तिकडे, म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल तो जास्त इकडे तिकडे पळणार, त्यामुळे काय होणार, पेशंट कसा म्हणजे व्यक्ती कसा खूप जास्त रेस्टलेस आहे. ठीक आहे, आणि ऑलवेज म्हणजे सारखाच रेस्टलेस आहे, एका ठिकाणी शांत बसू शकत नाही, मेंटली पण रेस्टलेस आहे आणि फिजिकली पण रेस्टलेस आहे. दुसरा पॉईंट आहे स्पायडर कॅप्चर प्रे इन व्हेरी कनिंग अँड डिसेप्टिव्ह वोवन वेब. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे कोळी काही जाळं तयार करतो. आता जाळं तयार करणं म्हणजे कसं एक आर्टिस्टिक गोष्ट झाली, म्हणजे तो कसं करतोय, अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे, एक गोष्ट सांगायची की जे काही ॲनिमल ग्रुपच्या रेमेडी आहेत, ठीक आहे, जे ॲनिमल, आता कोळी पण काही प्राणी झालं ना, तर त्या ग्रुपमध्ये त्या सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट असते की कॉम्पिटिटिव्हनेस आणि अट्रॅक्टिव्हनेस. ठीक आहे, मग या अट्रॅक्टिव्हनेस या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे खाली काय लिहिले, पेशंट्स आर कनिंग अँड डिसेप्टिव्ह इन नेचर अँड बिहेवियर. म्हणजे दुसऱ्यांना प्लीज करतात, म्हणजे दुसऱ्यांसोबत चांगलं वागणं, दुसऱ्यांसोबत थोडी भावना अशी, दुसऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवणं, हे म्हणजे या स्पायडर ग्रुपचं एक कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आहे. थर्ड पॉईंट आहे ॲक्शन ऑफ पॉयझन व्हायलंट. ठीक आहे, आता कोळी चावल्यानंतर कोणत्या टाईपचं कोळी आहे त्यावर पॉयझनचे ॲक्शन डिपेंड करते, पण शक्यतो कोळी चावल्यानंतर ॲक्शन कशी व्हायलंट असते, सूज त्या ठिकाणी खूप जास्त येत असते. त्यामुळं या ठिकाणी पॉईंट दिला आहे की ॲक्शन ऑफ पॉयझन इज व्हायलंट. त्याचप्रमाणे कंप्लेंट्स ऑफ पेशंट इज ऑल्सो व्हेरी व्हायलंट. फोर्थ पॉईंट आहे मेल स्पायडर डान्सेस ड्युरिंग मेटिंग सीझन. आता मेटिंग सीझन म्हणजे ज्यावेळेस मादा स्पायडरला अट्रॅक्ट करायचं असतं त्यावेळी मग आपल्यासारखं ते काय बोलून करू शकत नाही, मग त्यांना कोण किती अट्रॅक्ट करतं आहे त्यासाठी ते काय डान्सिंग वगैरे त्यांची काय मुवमेंट असेल ती करतात आणि मग त्यामुळे ते मादा फिमेल अट्रॅक्ट होते. ठीक आहे, मग आता तोच पॉईंट इथं दिलेला आहे की पेशंट डिझायर टू डान्स विच गिव्ह हिम रिलीफ. म्हणजे जे काही कंप्लेंट्स होत आहेत पेशंटला, जर पेशंटने मूव्ह केलं, डान्सचा अर्थ की विगरस मुवमेंट केली, पटापटापटा चालला पेशंट, थोडी रनिंग केली, तर त्या कंप्लेंट्सपासून पेशंटला आराम मिळतो. तर हे झालं डॉक्टर सिग्नेचरचे 4 पॉईंट्स. नंतर आहे कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, नर्वस आणि आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये बघू, नर्वस आणि रेस्टलेस पीपल, हायपर सेन्सिटिव्ह पीपल विथ आर्टिस्टिक ट्रेट्स अँड व्हेरी ॲक्टिव्ह. हा तिसरा पण मी तुम्हाला मागे सांगितला, नर्वस रेस्टलेस आहे ते पण सांगितलं, आणि हायपर सेन्सिटिव्ह असतात. ठीक आहे, तर मायझम याचा ट्युबरक्युलर आणि सिफिलिटिक मायझम आहे. टेम्परामेंट बघितलं तर नर्वस, रेस्टलेस आणि इरिटेबल टेम्परामेंट. ठीक, आता मेन गोष्ट बघू आपण कॅरेक्टरिस्टिक मेंटल सिम्पटम्स बघू. आता मेंटल सिम्पटम मित्रांनो, तर स्पायडर ग्रुपचे जे पेशंट किंवा व्यक्ती असतात ते फिअरलेस आणि करेजियस असतात. म्हणजे त्यांना भीती नाही वाटत कशाची, काही गोष्ट कर म्हणली ते करून दाखवतात. अशी मनामध्ये काही पेशंट कसे असतात, काही ग्रुपचे माणसं कसे असतात की त्यांना काही गोष्टींची भीती वाटते, हे कर म्हणलं करणार नाही, काय नाही, पण यांना भीती नसते, यांच्यात धाडस खूप जास्त असते. त्यामुळं फिअरलेस अँड करेजियस. ठीक आहे, आर व्हेरी ब्रेव्ह इनफ टू फेस द चॅलेंजेस ऑफ लाईफ. स्वतःच्या जीवनामध्ये पण काही संकट आले तर हे खूप जास्त ब्रेव्हपणे ते सामोरे जातात. दुसरा पॉईंट आहे मिस्चिव्हस अँड कनिंग, हे सांगितलं. तिसरा पॉईंट आहे कनिंग अँड डिस्ट्रक्टिव्ह पण असतात. एखाद्या कोळ्याने एखाद्या भक्ष्याला धरलं आणि मग ते त्यानंतर काय ते खाऊन टाकतो, पूर्ण डिस्ट्रक्शन त्या टाईपचं करतो. ते पॉयझनमध्ये तेवढी त्याच्या पावर असते, त्याच टाईपचं इथं दिलं आहे. डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटी असते. फोर्थ पॉईंट आहे रेस्टलेस फिजिकल अँड मेंटली, एक्स्ट्रीमली रेस्टलेस, हे पण सांगितलं. 5वा पॉईंट आहे टाईम पासेस टू क्विकली. ठीक आहे,
अँड प्लेजर्स इन नथिंग अवर्जन टू वर्क. म्हणजे वेळ यांना पुरत नाही अजिबात. किती जरी वेळ दिला तर ती म्हणणार अरे लगेच वेळ संपला माझा, आत्ता तर चालू केलं तर मी काम. त्यामुळं अशा पेशंटमध्ये वेळ खूप जास्त लवकर जातो आणि मग त्यामुळे त्यांना काय होतं, कुठल्याही काम केल्यानंतर त्यांना समाधान मिळत नाही आणि त्यामुळं काम करायचं ते लोक टाळतात. ठीक आहे, तर 5 कॅरेक्टरिस्टिक मेंटल झाले. पुढचा पॉईंट बघू की सोशियाबिलिटी. दे आर व्हेरी सोशिएबल, लाईक कंपनी अँड कन्व्हर्जन, व्हेरी फ्रेंडली. ठीक आहे, म्हणजे 4-5 जण म्हणजे माणसांत राहायला यांना आवडतं, एकटं राहायला अजिबात आवडत नाही. इमोशनली इम्बॅलन्स आणि व्हेरी एक्सप्रेसिव्ह इमोशन. म्हणजे इमोशन स्वतःमध्ये साठवून ठेवत नाहीत, सगळ्यांना सांगत सुटतात. आता काही माणसांना अट्रॅक्ट म्हणजे स्वतःबद्दल आपुलकी निर्माण करायची असली आणि एखादा जर इंट्रोवर्ट माणूस असला जो जास्त बोलत नाही तर साहजिक गोष्ट आहे की त्याची जी फ्रेंड कंपनी असेल ती कमी असणार. पण जो एखादा खूप एक्सप्रेसिव्ह आहे, जे मनात येतो ते सांगतो, इमोशन मनामध्ये ठेवतच नाही, तर काय साहजिक गोष्ट की त्याची जी फ्रेंड सर्कल आहे तो खूप मोठा असणार. तसंच ही माणसं देखील असतात, इमोशनल असतात, इमोशन एक्सप्रेस करतात आणि सोशिएबल असतात. सॅडनेस, मूड चेंज विथ वंडरफुल रॅपिड. अचानक सॅडनेस येतो, अचानक असं मूड चेंजेस होत राहतात त्यांच्यामध्ये. व्हायलन्स पण आहे, स्ट्रॉंग फीचर ऑफ स्पायडर. आता जे ॲनिमल रेमेडी आहे त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्हनेस आहे, व्हायलन्स आहे, कॉम्पिटेटिव्हनेस आहे, तर हे आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक फिजिकल सिम्पटम्स बघूया आपण. तर पहिला रेस्टलेस, मेंटली पण रेस्टलेस आहे, फिजिकली, त्यामुळे दोन्हीकडे हा सिम्पटम येणार. दुसरा आहे हायपर सेन्सिटिव्हनेस टू साऊंड अँड अदर. आता कोळी हायपर सेन्सिटिव्ह असतो, आता लक्षात ठेवायचं कसं, तर आपण कोळी चाललाय त्याला हात लावला तो काय थांबणार आहे का? नाही ना, लगेच जाणार कुठं ना कुठं, पटकन निघून जाणार. त्याच प्रकारे साऊंड. आता साऊंड का दिले तर एक रेमेडी आहे, आय थिंक थेरिडिवान नावाची रेमेडी. त्यामध्ये आपण जर वाचलं तर साऊंडमुळे उलटी होते, थोडा जरी साऊंड आला अजिबात सहन होत नाही, तर ते एक पॉईंट आहे हायपर सेन्सिटिव्हनेस या ठिकाणी. थर्ड पॉईंट आहे पेन्स, नर्व्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. ठीक आहे, आता हायपर सेन्सिटिव्हनेस नर्व्समध्ये पण आहे. नंतर आहे स्पाईन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, स्पाईनला थोडा काही इंजुरी झाली, काय झाली की लगेच सेन्सिटिव्हनेस या ठिकाणी जाणवतो. त्यानंतर आहे कोरिया म्हणजे काय, आता कोरिया म्हणजे असे झटके, असे ट्विचिंग ऑफ मसल्स, असे कसं एखाद्या असं अचानक आपल्याला कधी कधी जाणवतं शरीराची एखादी मसल अशी ॲटोमॅटिक स्पाझम बसत असतो, मसलला ट्विच करत असते, त्या ठिकाणी जे मसलची रिॲक्शन असतात, जर्किंग ऑफ मसल्स, ते या ठिकाणी आढळून येतं. त्यासोबत टिंगलिंग अँड ट्रेमर्स, इनव्हॉलंटरी शेकिंग ऑफ द बॉडी. ठीक आहे, इनव्हॉलंटरी शेकिंगला पण आपण कोरिया म्हणू शकतो. त्या टाईपचे जर्क बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असतात. 7वा आहे नॉजिया विथ मेनी कंप्लेंट्स. ठीक आहे. 8वा पिरियडिसिटी ऑफ सिम्पटम्स इज वेल मार्क. ठीक आहे, म्हणजे सिम्पटम जे काही पिरियडने माघारी येत असतात ते पण कसं लक्ष ठेवायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. पाल्पिटेशन विथ मायट्रल मर्मर्स इन हार्ट, सडनली थम्पिंग इन द हार्ट. ठीक आहे, लक्षात राहिलं तर ठेवा, नाहीतर एवढं काही इम्पॉर्टंट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक. आता गोष्टी कोणत्या लक्षात राहतात, जास्त कॅरेक्टरिस्टिक असतात. हार्टचे सिम्पटम तर खूप सारे रेमेडीमध्ये असतील. ठीक आहे, त्यामुळे म्हणलं मी. 10वा पॉईंट क्रेविंग, कोल्ड ड्रिंक आहे, रॉ फूड आहे आणि ॲव्हर्जन टू ब्रेड, मीट, चॉकलेट. ओके, आता ॲनिमल ग्रुपची रेमेडी असून मीठ खायला आवडत नाही, कॅरेक्टरिस्टिक आहे ना. आता जनरल मॉडेलिटीजमध्ये काय तर ॲग्रेवेशन कशाने, मोशन ॲग्रेवेशन आहे. ठीक आहे, म्हणजे स्लाईट मोशननं ॲग्रेवेशन आहे, पण जर एकदम विगरस मोशन डान्सिंग मुवमेंट केली तर ॲम्युलेट होते कंप्लेंटचं. त्या ठिकाणी लिहायचं राहिले. टच, नॉईज याने पण ॲग्रेवेशन होतं आणि पिरियडिकल ॲग्रेवेशन आहे, म्हणजे काय काळाने कंप्लेंट्स परत येतात. ॲम्युलरेशन ओपन एअरने आहे, डान्सिंगने आहे आणि हीट वॉर्मथने आहे. ठीक आहे, तर आता स्टोरी, एक छोटी स्टोरी त्याने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एका लाईनीत कशा लक्षात राहतील. तर सर्वात पहिल्यांदा स्पायडर इमॅजिन करायचं आहे. कोळी स्पायडर इमॅजिन केलं की त्याला 8 पाय आहेत. आता प्रत्येक पाय म्हणजे आपण ते रेस्टलेस वाढवत जाणार. 8 पाय आहेत म्हटल्यावर खूप रेस्टलेस, मेंटली फिजिकली दोन्ही रेस्टलेस असणार. ठीक आहे, आता कोळी काय करतो, कोळी जाळं बनवतो. मग आता जाळं काय तुम्हाला दिवसा बनताना दिसत नाही, रात्री एका ठिकाणी बघितलं तुम्ही, आजच्या दिवशी तर जाळं नाही, पण दुसऱ्या दिवशी बघता तर काय त्या ठिकाणी जाळं तयार असतं. म्हणजे काय, असं समजू की कोळं रात्री जाळं बनवतं असं आपण डोक्यामध्ये धरू, त्यामुळे ते आपल्याला सकाळी दिसतं. म्हणजे काय झालं, ही पिरियडिसिटी कशी वेलमार्क आहे. ठीक आहे, आता त्याचनंतर आता कोळी जाळं बनवतो तर कसं असतं ते जाळं, एकदम आर्टिस्टिक असतं, एकदम छान पद्धतीने, एकदम सुबक असतं. मग त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, व्हेरी कनिंग पर्सन्स असतात आणि त्यासोबत एकदम म्हणजे आर्टिस्टिक ट्रेट त्यांच्यामध्ये जास्त असतात. आता तो जाळं कशासाठी बनवतो, तर भक्ष्य पकडण्यासाठी बनवतो. ठीक आहे, आणि त्यासोबत अंडी देण्यासाठी वगैरे जाळं बनवतो. पण आपण काय लक्षात ठेवायचं, आपण असं इमॅजिन करायचं की कोळी एकटा आहे आणि मग त्याला कोणतरी सोबत पाहिजे. मग सोबत पाहिजे म्हणल्यानं मग त्यामुळे तो जाळं बनवतो, कुठल्या तरी किड्याला ट्रॅप करून त्याच्यावर त्याला राहायचं असतं. ठीक आहे, म्हणजे कंपनी पाहिजे असते असं आपण इमॅजिन करू. ठीक आहे, तसं त्या कोळ्याने केलं. आता त्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी एक किडा पण अडकला, पण कोळी म्हणला आपण दोघं एकत्र राहू, असं करू तसं करू. पण त्या किड्याला काही पटलं नाही. मग किड्याला नाही पटलं, खोळ्याला राग आल्यानंतर कोळीनं काय केलं, चावला त्याला कोळी. मग चावल्यानंतर पॉयझन जाणार कोळ्यास त्यामध्ये आणि एकदम
ते किड्याला काय झालं, अशी जर्क बसायला लागली बॉडीला, अशी कोरिया टाईप ट्विचिंग कशी होती मसलची, तसं व्हायला लागलं. आता तसं झाल्यानंतर आपण काय लक्षात ठेवणार, कोरिया अँड जर्किंग ऑफ मसल्स, ते आपण त्यांना लक्षात ठेवणार. ठीक आहे. आता मग ते झाल्यानंतर काय झालं, मग अचानक ते मरून गेला. मग व्हायलंट ॲक्शन झाली ना पॉयझनची. मग तसंच पेशंटच्या काही कंप्लेंट्स असतात ते एकदम व्हायलंट असतात. ठीक आहे, एका खाली एक आपण सिरीजने सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतोय. आता ते झाल्यानंतर कोळ्याने त्याला खाऊन घेतलं. झाल्यानंतर आता खाऊन घेतल्यानंतर काय झालं, त्याला दिसली लांब दूरवर एक अशी मादा दिसली. ठीक आहे, म्हणजे फिमेल स्पायडर दिसली त्याला. मग तो काय करायला लागला, नाचायला लागला, इकडे तिकडे नाचायला लागला, तिला अट्रॅक्ट करायला लागला. हां, त्याला पण आपण लक्षात ठेवलं, मेल स्पायडर डान्स आहे ड्युरिंग मेटिंग सीझन. ठीक आहे. मग जवळपास आपण बघा कितीतरी गोष्टी आपण एका स्टोरीने लक्षात ठेवला. तर ही स्टोरी आहे तुम्ही एका ठिकाणी लिहून घ्या आणि पुढच्या वेळेस फक्त स्पायडर ग्रुप करताना एकदा स्टोरी बघायची आणि त्यानुसार प्रत्येक जे काही स्टोरी सांगितली आहे त्यानं कोणता पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ते त्यात बघायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकदम लवकर लक्षात राहील. तर ठीक आहे, हा होता आजचा व्हिडिओ. याचे नोट्स पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून डायरेक्ट गुगल ड्राईव्हमध्ये तुम्ही डाउनलोड करा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत नमस्कार.